माझं नाव अनुप नाईक, महाराष्ट्र एसटी कामगार सेना विभागीय अध्यक्ष सिंधुदुर्ग। आज उद्या 14 तारीखला आपल्या इथे एसटी कामगार सेनेचं अधिवेशन, महाराष्ट्र राज्यव्यापी अधिवेशन होत आहे। या अधिवेशनाला आपले आमदार भास्कर शेठ जाधव साहेब, आमदार महेशजी सावंत साहेब, अरुबाई दुधवडकर, जान्हवीताई सावंत उपनेत्या, माजी आमदार वैभवजी नाईक साहेब, अरविंद सावंत साहेब खासदार, त्याच्यानंतर इतरही प्रमुख पदाधिकारी जसे राज्य सरचिटणीस हिरेन रेडकर आहेत, हे हजर राहणार आहेत। हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एसटी कामगार सेनेचं पहिलंच अधिवेशन आहे। एकूण 9 अधिवेशन याच्या अगोदर 8 अधिवेशन याच्या अगोदर झालेली आहेत। हे अधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि आम्हाला आनंद वाटतो की सत्ता नसतानाही कुठेतरी अजूनही आम्ही विश्वासार्हता टिकून आहोत आणि त्याच्यामुळे एवढी मोठी जबाबदारी आमच्या सिंधुदुर्गवर आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। तसं बघता एसटी कर्मचारी हा काय विखुरलेला असतो, म्हणजे जो चंद्रपूर पासून बांद्यापर्यंत आहे, ह्या कर्मचाऱ्यांना अनेक वेळा अनेक प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं। यांना संघटित करून कुठेतरी त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या बाजूने आम्हीही ठामपणे उभे आहोत याची जाणीव कर्मचाऱ्यांना करून देणे हा ह्या अधिवेशनाचा प्रमुख उद्देश आहे। या दृष्टीने आम्ही आमच्या काही मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकूण 3 ते 3,500 लोक ह्या कार्यक्रमासाठी पूर्ण महाराष्ट्र राज्यातनं येण्याची आम्हाला अपेक्षित आहे आणि या माध्यमातून आम्ही सरकारलाही काही गोष्टी जाणीव करून देऊ इच्छितो। ज्यावेळी परिवहन मंत्री अनिल परब साहेब होते त्यावेळी ह्या सरकारमधलेच काही प्रमुख पदाधिकारी हे विलिनीकरणासाठी 6 महिने कर्मचाऱ्यांना विटीस धरून अगदी संपर्कावर ठाम होते। कदाचित सत्तेत आल्यानंतर दुर्लक्ष झालं असेल किंवा विसर पडला असेल, त्यामुळे आम्ही त्याचीही आठवण करून देऊ इच्छितो की तुम्हाला जे सहज विलिनीकरण शक्य होतं ते निदान आता सत्तेत आल्यानंतर तरी लोकांसाठी करा, जेणेकरून लोकांना त्याची खात्री पटेल की जे तुम्ही सत्तेत नसताना मागत होता ते सत्तेत असतानाही देऊ शकताय। बाकी एसटी कामगारांचं जे काही भलं बुरं जे काही आहे ते आम्ही ठामपणे सांगू शकतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा मूळ शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं आहे। त्यामुळे आम्ही ह्या दृष्टीने आवाहन करतो की जरी अधिवेशन आमचं असलं तरी त्यामार्फत ज्या मागण्या येतील त्याचाही सकारात्मक विचार सत्ताधारी पक्षांनी करावा। अधिवेशन किती वाजता सुरू होईल आणि काय कुठून अधिवेशनासाठी कर्मचारी येत आहेत एसटीचे? उद्या सकाळी 10 वाजता अधिवेशनाची सुरुवात होईल। आज संध्याकाळपासूनच अगदी चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया ह्या भागातनं, इथनं पुणा, मुंबई, नागपूर वगैरे ह्या पट्ट्यातनं अधिवेशनासाठी लोक यायला चालू होतील। संपूर्ण महाराष्ट्राचे म्हणजे आपण चांदा ते बांदा हे आपलं एक म्हणणं आहे, ते चांदा ते बांदा ह्या माध्यमातून सगळे लोक इथपर्यंत पोहोचतील आणि 3,500च्या आसपास लोक आम्हाला अपेक्षित आहेत अधिवेशनासाठी।